नमस्कार मित्रांनो, आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये मार्जिनल कॉस्टिंगचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. मार्जिनल कॉस्टिंगचे प्रॉब्लेम्स असे आहेत ना, 100% फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला जेवढे फॉर्म्युले पाठ असतील तेवढे इझिली तुम्ही हे प्रॉब्लेम अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. याच्यात डिफरंट टाईपचे फॉर्म्युलेज आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवरती पण शो करतो कोणकोणते फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तेवढे फॉर्म्युलेज करून गेले तरी तुम्ही इझिली हे मार्जिनल कॉस्टिंगचे प्रॉब्लेम्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर आपण मार्जिनल कॉस्टिंगचे प्रॉब्लेम अटेम्प्ट करत असताना आपल्याकडे मल्टिपल टाईप्सचे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल टाईप्सचे फॉर्म्युलेज सुद्धा आहेत. कोणता यूज करायचा, काय करायचं, आपल्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना समजतं. ठीक आहे. तर आता इथे एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, टर्न ओव्हर अँड प्रॉफिट आर गिवन. ठीक आहे. तर आपल्याला पिरियड 1 म्हणजे फर्स्ट इयरसाठी आणि सेकंड इयरसाठी आपल्याला दोन सेल्स आणि प्रॉफिट दिलेलं आहे. तर फर्स्ट इयरसाठी सेल्स किती आहे आपलं 40 lakhs आहे आणि प्रॉफिट किती 4 lakhs आहे. सेकंड इयरसाठी आपल्याला सेल्स किती आहे 60 lakh आहे आणि प्रॉफिट 8 lakh आहे. तर आपल्याला काय म्हणलं, फाइंड आउट PV रेशो, BEP सेल्स टू अर्न प्रॉफिट ऑफ 10 lakh, मॉस दॅट इज मार्जिन ऑफ सेफ्टी अँड प्रॉफिट वेन सेल्स इज 50 lakh. ठीक आहे. हे फाइंड आउट करायचं आपल्याला. हे 5 आयटम्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर आता चेक करा, PV रेशो काढण्यासाठी आपल्याला ह्या पर्टिक्युलर सेल्समध्ये जेव्हा दोन टाईपचे सेल्स आणि दोन टाईपचे प्रॉफिट दिले असतील तेव्हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात असेल. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला आहे? PVR. काय फॉर्म्युला? PVR दॅट इज PV रेशो इज इक्वल टू चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये PV रेशो पुट करा. ठीक आहे. मी इकडे लिहितो. फर्स्ट काढायचं आपल्याला PVR, चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स. ठीक आहे. कसं काढणार चेंज इन प्रॉफिट? तर बघा, 60 lakh चेंज कसं काढायचा? चेंज इन प्रॉफिट 8 lakh मायनस 4 lakh, 8 lakh मायनस 4 lakh आणि 60 lakh मायनस 40 lakh. ठीक आहे. हे असं चेंज इन प्रॉफिट काढायचं. ठीक आहे. दोघांचं मायनस करायचं, 60 मायनस 40, 8 मायनस 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करा कॅल्क्युलेशन. काय आलं हे 4/20. 4/20 म्हणजे किती आलं 1/5. ठीक आहे. 4 1 4, 4 5 20, 1/5. 1/5 म्हणजे किती असते 20%. ठीक आहे. PVR आपलं आलेलं आहे 20%. ठीक आहे. आता PVR आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला BEP सेल्स काढायचे आहे आणि मार्जिन ऑफ सेफ्टी. जेव्हा BEP सेल्स दिलेला असतो आपल्याला, ठीक आहे, BEP, तर याचा फॉर्म्युला काय? फिक्स कॉस्ट बाय PV रेशो. ठीक आहे. PVR. आता आपल्याला फिक्स कॉस्ट दिले काय प्रॉब्लेममध्ये? नाही दिलं. आता फिक्स कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. ठीक आहे. फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. आता यावेळेस काय करायचं, प्रॉफिट घेत असताना यावेळेस सेकंड इयरचा घ्यायचं. जे मोठा इयर आहे आपला ते प्रॉफिट घ्यायचं. तर कॉन्ट्रीब्युशन काय आहे आपल्याकडे? कॉन्ट्रीब्युशन नाही माहीत आपल्याला. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट बाय फिक्स कॉस्ट बाय PV रेशो. ठीक आहे. फिक्स कॉस्ट बाय PV रेशो. इथे पण फिक्स कॉस्ट विचारलेला आहे आपल्याला. कॉन्ट्रीब्युशनचा आणखी एक फॉर्म्युला आहे. कोणता आहे फॉर्म्युला? कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो. ठीक आहे. सेल्स दिले आपल्याकडे 60 lakh, PV रेशो पण आपण आत्ताच काढलेला आहे. ठीक आहे. 20%. आणखी समजा कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 3 फॉर्म्युले आहेत आपले. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ठीक आहे. आता इथं व्हेरिएबल कॉस्ट दिलेलं नाही. व्हेरिएबल कॉस्ट काय सांगितले होते? PVRच्या अपोजिट असते, म्हणजे 80% असते. ठीक आहे. व्हेरिएबल कॉस्ट सेल्सच्या 80% असते. तर आता तुम्ही या दोन्हीपैकी सेल्स डायरेक्टली दिलेलं आहे, PVR पण दिलेलं आहे. ह्याच्या थ्रू पण काढू शकता, ह्याच्या थ्रू पण काढू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे. तर पहिलं काय आपलं सेल्स इंटू PV रेशो. सेल्स किती आहे 60 lakh इंटू 20%. ठीक आहे. 60 lakhचं 20% किती येणार आहे 12 lakh. ठीक आहे. आपलं काय आलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. हे फर्स्ट मेथडनं आलेलं आहे. सेकंड मेथड काय आपली? व्हेरिएबल कॉस्ट काय आपली? सेल्स मायनस कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट काय असते? याच्या अपोजिट असते. काय असते? 80%. ठीक आहे. तर सेल्स किती आहे 60 lakh इंटू 80%. ठीक आहे. व्हेरिएबल कॉस्ट काढतो आपण. VC इज इक्वल टू 60 lakh इंटू 80%. तर 60 lakhचं 8 सांगा 48, 40 lakh. VC इज इक्वल टू 48 lakh. ठीक आहे. तर आता आपल्याला कॉन्ट्रीब्युशन काढायचं. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस VC. सेल्स किती आहे 60 lakh. हे किती आलं 48 lakh. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 12 lakh. इथे किती आलं होतं 12 lakh. इथे किती आहे 12 lakh. तर दोन्ही फॉर्म्युल्यात पुट केलं तरी तेच येतं. त्याच्यामुळे आपण आता दोन्हीपैकी एक घेतो. ठीक आहे. हे वाला घेऊया आपण. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू
सेल्स इंटू पी व्ही रेशो सेल्स किती आहे 60 लाख, ठीक आहे. पी व्ही रेशो 20% आहे. 60 लाखचं हे शॉर्ट लिहिलं आहे मी, यल लिहितो इथं. 60 लाख इंटू 20 लाख दॅट वुड बी 12 लाख, ठीक आहे. ही कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे 12 लाख. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, फिक्स कॉस्ट ह्या BEPच्या फॉर्म्युल्यामध्ये फिक्स आहे. आता बघा प्रॉफिट पण दिलेलं आहे आपल्याकडे, कॉन्ट्रीब्युशनमधनं आपण आता कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, फिक्स कॉस्ट काढू शकतो. तर आता आपल्याकडे फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन, हे प्रॉफिटवाल्या इकडे येणार, मायनस जाणार, ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट, हे ओरिजिनल फॉर्म्युला आहे. ह्या ओरिजिनल फॉर्म्युल्याला आपण हे फॉर्म्युला कन्वर्ट केलं. कसं, कॉन्ट्रीब्युशन हे प्रॉफिट प्लसमध्ये इकडे मायनस झालं, कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट, ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन काय आत्ताच काढलेलं आपण 12 लाख, ठीक आहे. 12 लाख शॉर्टमध्ये घेतो. प्रॉफिट किती आहे सेकंड इयरचा आपला, ठीक आहे. प्रॉफिट 8 लाख. तर फिक्स कॉस्ट FC इज इक्वल टू 4 लाख. आता सेकंड काय काढायचं आपल्याला, BEP काढायचं, ठीक आहे. BEPचा फॉर्म्युला काय, FC/PVR. करा पुट. आता फर्स्ट झालं, सेकंड BEP इज इक्वल टू FC/PVR. FC काय आलं आत्ताच आपलं 4 लाख. PVR किती आहे 20% आहे. पर्सेंट आहे म्हणजे कसं काढतो, पर्सेंटला हे डिवाइड बाय 100 असतं, ठीक आहे. हे 100 तिकडे जातं. 4 लाख इंटू 100 डिवाइड बाय 20, हे 0 0 कटलं, 2 5 10. 4 लाख इंटू 5 दॅट इज BEP सेल्स किती आला आपला, BEP सेल्स इज इक्वल टू 20 लाख, ठीक आहे. 4 5 20. करा कॅल्क्युलेशन. BEP सेल्स आलेलं आहे आपलं 20 लॅक्स, ठीक आहे. आपलं 2 झालेलं आहे. आता सेल्स टू अर्न प्रॉफिट ऑफ 10 लाख म्हणलेलं आहे. सेल्स टू अर्न प्रॉफिट ऑफ 10 लाख फॉर्म्युला काय, सेल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला, फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट DP डिवायडेड बाय PVR, ठीक आहे. हे फॉर्म्युला आहे आपला, तुमच्या नोटबुकमध्ये दिसेल, लिहून मी सुरुवातीला डिस्प्ले केलं होतं, ठीक आहे. फिक्स कॉस्ट काय आली आपली 4 लाख, त्याच्यामुळे 4 लाख पुट केलं मी इथं, ठीक आहे. डिझायर्ड प्रॉफिट काय सांगितलं, 10 लाख सांगितलं, ठीक आहे. त्याच्यामुळे मी 10 लाख घेतलं इथं. PVR काय बाबा माझं, हे बघा 20% आहे. 20% म्हणजे 20/100. करा कॅल्क्युलेशन. आता हे इकडं वरती जाणार, हे 14 लाख इंटू 100 डिवायडेड बाय 20, हे 0 0 कटलं, हे 5. किती आलेलं आहे आपलं सेल्स टोटल, सेल्स टू अर्न प्रॉफिट ऑफ 10 लाख दॅट वुड बी 14 5 70 लाख. सेल्स 70 लाख टू अर्न प्रॉफिट ऑफ 10 लाख, ठीक आहे. हे झालं आपलं थर्ड आन्सर. फोर्थ आहे मॉस काढायचं. मॉसचा काय फॉर्म्युला, फोर्थ इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी दॅट इज ॲक्च्युअल सेल्स मायनस BEP सेल्स, ठीक आहे. ॲक्च्युअल सेल्स मायनस BEP सेल्स, ठीक आहे. ॲक्च्युअल सेल्स काय आपलं, हे बघा इथं दिलं ॲक्च्युअल सेल्स 60 लाख, ठीक आहे. 60 लाख मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर BEP सेल्स काय आलं माझं 20 लाख, शॉर्टमध्ये लिहिले 60 - 20. मॉस काय आलं माझं, मार्जिन ऑफ सेफ्टी 40 लाख. मॉस पण निघालेलं आहे. आता हे प्रॉफिट काढायचं आहे. प्रॉफिट वेन सेल्स इज 50 लाख, म्हणजे 50 लाख सेल्स आहे तेव्हा प्रॉफिट किती असेल, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला यूज करायचा आपला, कोणता, हे वालाच. आपल्याला काय दिलेलं आहे, प्रॉफिट काढायचं आहे, ठीक आहे. ह्याचं कन्वर्जन करा. कसं करणार, प्रॉफिट इज इक्वल टू, बघा हे सेल्स इंटू PVR होणार, इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, सेल्स इंटू PVR, ठीक आहे. परत हे सेल्स इंटू PVR झाल्यानंतर इकडे काय होणार, फिक्स कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट, ठीक आहे. तर आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे, फिक्स कॉस्ट इकडे जाणार म्हणजे मायनस फिक्स कॉस्ट, ठीक आहे. पुट करा व्हॅल्यूज. सेल्स किती आहे आपली 60 लाख इंटू PVR किती आहे 20% मायनस फिक्स कॉस्ट किती आहे, फिक्स कॉस्ट 4 लाख, ठीक आहे. 4 लाख मी शॉर्टमध्ये घेतो यल, इथे पण यल. 60 लाखचं 20 लाख किती येणार आहे 12 लाख. 12 लाख मायनस 4 लाख, ठीक आहे. किती झालं आपलं प्रॉफिट 8 लाख. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. 5 आयटम सॉल्व केलेले आहेत. PV रेशो, चेंज इन प्रॉफिट बाय चेंज इन सेल्स फॉर्म्युला, चेंज इन प्रॉफिट 2 आयटम दिलेत त्याच्यामुळे हे फॉर्म्युला यूज केला, ठीक आहे. PVR
20% आला. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय, सेल्स इंटू PVR. 3 फॉर्म्युले आहेत कॉन्ट्रीब्युशनचे, फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट, कॉन्ट्रीब्युशन इंटू सेल्स इंटू PVR, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू VC. VC कसं काढतो आपण, VC काय दिलेलं असतं, PVR जे दिलेलं आहे आपलं त्याच्या अपोजिट 80% काय असतं VC, म्हणजे 80% VC घ्या, सेल्स 60 80 ते घेतलेलं आपण, हे आलेलं आपलं फिक्स कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन 12 लाख आहे, फिक्स कॉस्ट त्याच्यावरनं 4 लाख आहे. BEPचा फॉर्म्युला काय, FC बाय फिक्स कॉस्ट बाय PVR. फिक्स कॉस्ट आत्ताच काढले आपण 4/20%, हे BEP सेल्स 20 लाख. सेल्सचा फॉर्म्युला काय, सेल्सचा फॉर्म्युला फिक्स कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट डिवाइड बाय PVR. ठीक आहे, त्याच्यामध्ये सेल्स आपण हे व्हॅल्यूज पुट केलेले, सेल्स आलेलं आहे. ठीक आहे, मॉस काय आलं आहे, मॉसचा ॲक्च्युअल सेल्स मायनस BEP सेल्स फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये पुट केले 60 लाख मायनस 20 लाख, दॅट वुड बी 40 लाख. त्याच्यानंतर प्रॉफिटचा फॉर्म्युला, प्रॉफिट इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यावरने डिझायर सेल्स इंटू PVR मायनस फिक्स कॉस्ट दॅट इज डिझायर्ड प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू PVR मायनस FC. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हे फॉर्म्युला पुट केले, प्रॉफिट आले 8 लाख. ठीक आहे, हे आपले फॉर्म्युलेज आहे आणि हे आन्सर्स PVR, हे आपलं BEP, हे सेल्स, हे मॉस आणि प्रॉफिट. अशा टाईपनं सॉल्व केलं तर आउट ऑफ मार्क भेटून जातील. ठीक आहे, तर आणखी एक प्रॉब्लेम घेऊया, त्या प्रॉब्लेममध्ये अजून थोडं समजून जाईल. इझी प्रॉब्लेम आहे, याच्यानंतरचा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस. तर आता एक आपलं इथं चुकलेलं आहे. ठीक आहे, तर सेल्स 50 लाख सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण 60 लाख घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथं 50 करा, बाकी कॅल्क्युलेशन तसंच येतं. 50 लाख इंटू 20%, दॅट इज काय येतं 10 लाख येतं. 10 लाख मायनस 4 लाख दॅट वुड बी 6 लाख. ठीक आहे, आपण ओरिजिनल सेल्स घेतलं होतं 60 लाख, परंतु इथं काय सांगितलं, प्रॉफिट वेन सेल्स इज 50 लाख, त्याच्यामुळे 50 लाख घेतलेलं आहे. ठीक आहे, तर या अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे, आपल्याला अशा टाईपचं प्रॉब्लेम दिलेला आहे. आता बादल लिमिटेड कंपनी डॅश 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 सांगितलं, त्याचं फिक्स कॉस्ट 5 लाख रुपये आहे सांगितलं, व्हेरिएबल कॉस्ट 10 रुपीज पर युनिट सांगितले. ठीक आहे, सेलिंग प्राईस 15 रुपीज पर युनिट झाले आणि आउटपुट 1.5 लाख युनिट सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावरून प्रॉफिट काढा. खालती आता हे तुम्हाला करायचं स्वतः, सेम कंपनीसारखंच दिलेलं आहे. फिक्स कॉस्ट 3 लाख दिले, व्हेरिएबल कॉस्ट 5 रुपीज पर युनिट दिले, सेलिंग प्राईस 10 रुपीज पर युनिट दिले, आउटपुट 1 लाख रुपीज दिलेलं आहे. ठीक आहे, कसं काढणार, तर पहिलं बघा, सगळ्यात पहिलं प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, कॉन्ट्रीब्युशन च्या फॉर्म्युल्यामध्ये येतं आपलं फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन दिले का, ठीक आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही, त्याच्यामुळे प्रॉफिटचा फॉर्म्युला कसं काढणार आपण, प्रॉफिट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. ठीक आहे, कॉन्ट्रीब्युशन कसं काढतो आपण, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस VC. ठीक आहे, सेल्स दिले का आपल्याकडे, सेलिंग प्राईस 15 दिलेलं आहे. ठीक आहे, सेलिंग प्राईस 15, व्हेरिएबल कॉस्ट किती दिलं आहे 10 रुपीज दिलेलं आहे. ठीक आहे, हे किती आलं कॉन्ट्रीब्युशन 5 रुपीज पर युनिट झालेलं आहे, पर युनिट 5 रुपीज पर युनिट. ठीक आहे, कॉन्ट्रीब्युशन टोटल किती आहे 1.5 लाख युनिट आहे, तर त्याच्यामुळे बघा कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू युनिट्स किती आहेत 1.5 लाख युनिट्स इंटू पर युनिट प्राईस. ठीक आहे, युनिट्स किती आहेत 1.5 लाख इंटू 5 रुपीज, तर किती आलं कॉन्ट्रीब्युशन 15×5 = 75, 7.5 लाख रुपये. ठीक आहे, 7,50,000. हे असं कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे आपण. आता ह्या प्रॉफिटमध्ये कॉन्ट्रीब्युशन फिक्स करा, आपलं काय आहे 7,50,000. 7,50,000 फिक्स कॉस्ट काय दिले का बघा, 5 लाख रुपये दिलेली आहे, बस 5 लाख रुपये करा. प्रॉफिट इज इक्वल टू 7.5 लाख मायनस 5 लाख दॅट इज 2.5 लाख, 2,50,000 झालेलं आहे. एकदम सोपा 5 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. खालचं तुम्ही करा स्वतः. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस VC किती आहे 5 रुपीज पर युनिट. 5 रुपीज पर युनिट म्हणजे टोटल आउटपुट किती आहे कॉन्ट्रीब्युशन 5 × 1 लाख किती झालं 5 लाख. 5 लाख मायनस 3 लाख 2 लाख 2 लाख कॉन्ट्रीब्युशन आलं, तर हे प्रॉफिटमध्ये 2 लाख मायनस फिक्स कॉस्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे प्रॉफिट मायनस 1 लाख येतं. ठीक आहे, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.